कपाशी खुरपायला आले. बहिणींना भावांना कपाशी खुरपायला आले. सकाळीच आले 10 वाजता. शेती काम सकाळी सकाळीच राहतं. उजून पाऊस आला तर खुरपता नाही येत. मुलींना शेतकऱ्यासंग लग्न करा, शेतकऱ्याच्या मुलासंग लग्न करावं. खरंच शेतकरी राजा आहे. शेतकऱ्याच्या मुलासंग लग्न करावं मुलींना. पप्पाला म्हणा शेतकऱ्यालाच द्या मला. शेतकरी खरंच राजा आहे. शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जे पिकतं ना सोनं, ते असं कुठंच पिकत नाही बघा. जे शेतकऱ्याच्या शेतीत सोनं पिकतंय ना, ते कुठंच पिकत नाही. काही टाकलं, कोणतं बी टाकलं तर शेतीमध्ये उगतं. तसं नोकरीमध्ये काही नाही ग. 50,000 जरी महिना असला तरी तुळूच खर्चावं लागतो. हे 10,000 रुपये जरी आले ना तर लय भारी, लय कष्टाचे आहेत, लय आनंदाचे आहेत. आणि ते माणूस खूप कष्टाचे पैसे म्हणून जपून खर्चितं. शेतकरी नवरा करा, शेतकरी मुलासंग लग्न करा. राणीवाणी राहतान, राणी होऊन राहतान शेतकऱ्याची. हा ना, शेतकऱ्याच्या मुलासंग जर लग्न केलं ना खूप आनंदात राहतान. दोन्ही कुटुंबे आनंदात राहील. आणि नोकरीवाल्या संग लग्न केलं ना तर दोन्ही कुटुंबे नाराज राहतील. नोकरीवाल्या संग लग्न केलं ना किरकिर असते, दोन्ही घर नाराज असतात.